रामकृष्ण हरी सर्वांना. तर आपण आहे ना पालखी थळावरती आलेलो आहे वाखरीमध्ये. इथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आहे. आपण दर्शन घेण्यासाठी आत जाणार आहे. तर गर्दी भरपूर मनात लागलेली आहे आतमध्ये. तर आपण जाऊया आत, दर्शन घेऊन बाहेर यायचं आहे. नक्कीच आपण माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये चाललेलो आहे. तर बघा तुम्ही, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. नक्कीच बघा. पालखीला आत जाण्यासाठी आहे ना संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, तिकडे उभा आहे पलीकडं. आत दर्शन घेण्यासाठी पब्लिकची गर्दी किती झालेली आहे बघा. तंबू आहे आतमध्ये आणि आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गर्दी भरपूर आहे. भरपूर गर्दी लागलेली आहे बरं का. भरपूर गर्दी आहे. लाईन पण लागलेली आहे दर्शनासाठी. लाईन लागलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी. बघा लाईन आतमध्ये आपण बघू जाऊया. लाईनमध्ये भरपूर गर्दी आहे. गर्दी आहे. भाविकांची पाठीमागे बघताय तुम्ही, एवढी गर्दी आहे ना दर्शन घेण्यासाठी. तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ. माऊली तुकाराम ज्ञानोबा, 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 माऊली तुकाराम. आजूबाजूची भरपूर गर्दी आहे. पालखीचं दर्शन बाहेरनं पूर्ण गर्दी भरपूर आहे. आपण दर्शन घेऊन योगा ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आहे ज्ञानेश्वर. आणि आजूबाजूचं बघा परिसर, गर्दी एवढी आहे. तुफान पंढरीच्या वारीसाठी आपण आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, लांबूनच आहे ना तुम्हाला दाखवलेलं आहे. गर्दी भरपूर झालेली आहे. असा आहे सीन. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितला तर पूर्ण एकच नाव रामकृष्ण हरी नावानं घुमघुमलेलं आहे. आणि पालखीचं दर्शन तुम्ही बघितलेलं असेल. ज्ञानेश्वर माऊलीचा रथ आहे. ज्या रथामधून माऊली थेट आळंदीतून पंढरपूरच्या वाखरी स्थानकावर आलेली आहे. ही पालखी तुम्ही बघू शकता. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ही. बघा हे करतात जोडे. आणि हे बघा ज्ञानेश्वर श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आहे बरं का ही. घ्या. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.